योद्धा न्यूज मराठी। खेडमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना चारा बियाणं मोफत वाटप। राजगुरुनगर खेड तालुक्यात पशुसंवर्धन विभागामार्फत ऑनलाईनद्वारे अर्ज केलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप मोफत करण्यात आले असून शेतकऱ्यांनी जोड व्यवसायाऐवजी मुख्य व्यवसाय म्हणून दूध वाढीला चालना देऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पशुपालनासह बकरी कोंबडी पालन व्यवसायाकडे वळणे काळाची गरज आहे। अलीकडच्या काळात एफडीएच्या आयुक्तपदी आलेले तुकाराम मुंडे यांच्या धराकेबाज कारवाईमुळे दूध भेसळीचे रँकेट उघडकीस येऊन दूध उत्पादन घटल्याने दूध उत्पादक शेतकरी वर्गाला चागणा बाजारभाव मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी व्यक्त केले। जिल्हा वार्षिक योजना अनुदानामधून खेड तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना चारा लागवड करण्यासाठी 100% अनुदानावर संकरित मका वैरण बियाणांचे राजगुरुनगर येथील पशुचिकित्सालयात आयोजित शिबिरात चास, दोंदे, बुट्टेवाडी आणि राजगुरुनगर परिसरातील 161 पशुपालक लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले। पशुपालक लाभार्थी शेतकऱ्यांना चारा मका बियाणांचे वाटप जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, पंचायत समिती सदस्या कविता राक्षे, पंचायत समिती सदस्य शंकर कावडे, ब्रिटानिया डेअरीचे संचालक वैभव राक्षे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी चास येथील 55 पशुपालक लाभार्थी, येथील दोंदे 36 येथील पशुपालक लाभार्थी, बुट्टेवाडी येथील 35 पशुपालक लाभार्थी, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयातर्गत 35 पशुपालक लाभार्थी मिळून एकूण 161 लाभार्थींना 700 किलोचे मका बियाणे वाटप करण्यात आले। या प्रसंगी दोंदे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश शेळके, चास पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा बोंबले, बुट्टेवाडी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल कापसे, खेड पशुचिकित्सालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता नेरुरकर आदीसह कर्मचारी लाभार्थी शेतकरी उपस्थित होते। नारायण मनोहर सूर्यवंशी रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।